परदेशी प्रवास सुखरूप व्हावा म्हणून आणि मनातील हेतू पूर्ण व्हावा म्हणून संकटातून वाचवण्याबद्दल देवाचे आभार. आपल्यासाठी लुईस अँड्रू टुस्कानो, डॉमिनिका अंटोन रॉड्रिग्स, जेन फ्रान्सिस डिग्रीडू, आल्बर्ट डिग्रीडू, मायकल सेबेस्टियन डिग्रीडू, रोहित टुस्कानो, अलेक्स मनवेल मोरिस, आयरिन मायकल डिसिल्वा, सालोमन जोसेफ पेरेरा, अलेक्स व इस्माल गोन्साल्विस, रोहित टुस्कानो, सालोमन मनवेल रॉड्रिग्स, साई प्रसाद पेगनेकर, सांता सिल्वेस्टर गायस, जोसेफ व मेरी डिग्रीडू, शुद्धीस्थानातील आपल्यासाठी रोहित टुस्कानो, फिलिप जॉन टुस्कानो, चार्ल्स टुस्कानो, रोहित माइकल टुस्कानो, ज्योत्स्ना अंतोन टुस्कानो, मेरी मरी फ्रांसिस मचन. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे प्रभू तुम्हाबरोबर असो. ख्रिस्ताकडे जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण उत्तम मेंढपाळ हा रविवार साजरा करतो. प्रभू येशू ख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ आहे आणि तो आपला सांभाळ करत आहे. आजच्या ह्या सभेमध्ये आपण विशेष करून आपल्या कुटुंबासाठी, आपल्या वैयक्तिक गरजासाठी प्रार्थना करूया. शांत राहून केलेल्या पापांची आपण आठवण करूया. सर्वशक्तिमान सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. Daya
सर्वसमर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, आमचा मेंढपाळ ख्रिस्त यांच्याकडून आम्हाला शक्ती दे व तुझ्या स्वर्गीय आनंदात आम्हाला सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काही जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो आणि यरूशलेममधील रहिवाशांनो, हे लक्षात आणा आणि माझे बोलणे ऐकून घ्या. इस्रायलच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही क्रुसावर मारले त्याला देवाने प्रभू आणि ख्रिस्त केले आहे. हे ऐकून त्याच्या अंतकरणाला चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, बंधुजनो, आम्ही काय करावे? पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना आणि जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे ज्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावील त्यांना दिले आहे. त्याने आणखी दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना साक्ष दिली आणि बोध करून म्हटले, ह्या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्या 3000 माणसांची भर पडली. हा प्रभूचा शब्द आहे.
मेंढपाळाकडे तुम्ही परत फिरला. पाप केल्याबद्दल मिळेला मान तुम्ही मूळपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा. पण चांगले केल्याबद्दल दुःख होणे आणि ते मूळपणे सहन करणे ते देवाच्या दृष्टीने उचित आहे. कारण त्याच्याकरता तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. ख्रिस्ताने ते तुमच्यासाठी दुःख बोलले आणि तुम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुमच्याकरता इतका घालून दिला आहे. त्याने पाप केले नाही आणि त्याच्यानंतर कपडी आढळले नाही. त्याची निंदा होत असताना त्याने उलट निंदा केली नाही. दुःख भोगत असताना त्याने धमकावले नाही. तर यथार्थ न्यायाला तुमच्याकडे स्वतः सोडून दिली. त्याने स्वतः आमची पापे स्वदेही वाहून उसाला दिली. ह्यासाठी आपण पापाला निवेदन करून सदाचारासाठी जगावे. त्याला बसलेल्या महाराज तुम्ही निरोगी झाला आहात. तुम्ही मेंढरासाठी भटकत होता, परंतु आता तुम्ही मेंढपाळ आणि संरक्षण तुमच्याकडे तुम्ही परत आला आहात. हा एक पवित्र शब्द. प्रभू म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे. मी माझ्या मेंढरांना ओळखतो आणि माझी मेंढरे मला ओळखतात. प्रभू तुम्हाबरोबर असो. योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू योद्ध्यांना म्हणाला, मी तुम्हाला खरोखर सांगतो, जो मेंढवाड्याच्या दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर आणि लुटारू आहे. जो दाराने जातो तो मेंढपाळ आहे. त्याच्यासाठी द्वारपाल दार उघडतो. मेंढरे आणि त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना त्याच्या नावाने हाक मारतो आणि त्यांना बाहेर नेतो. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्याच्या पुढे चालतो आणि मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाही, तर ती त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्याची वाणी ओळखत नाही. हा दृष्टांत येशूने त्यांना सांगितला. तरी ज्या गोष्टी तो त्याच्याबरोबर बोलला त्या काय आहेत हे त्यांना समजले नाही. यास्तव येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मी तुम्हाला सत्य सांगतो की मी मेंढराचे दार आहे. जे माझ्या पूर्वी आले ते सर्व चोर आणि लुटारू आहे, त्याचे मेंढरांनी ऐकले नाही. मी दार आहे. माझ्याद्वारे कोणी आत जाईल त्याला तारण प्राप्त होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खायला मिळेल. चोर येतो तो केवळ चोरी करावयास, घात आणि नाश करावयास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलतेप्रमाणे व्हावी म्हणून आलो आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. काही दिवसाअगोदर मुंबईला एक बाई आली मिसळच्या अगोदर मला सांगते, फादर आम्हाला माहिती आहे तुम्ही बाहेरून आले, परंतु प्रवचनात थोडं काम करा. कशासाठी?
आता खूप गरम होते. खरोखर मलाही माहिती आहे खूप गरम होते, प्रवचन लांबणार नाही म्हणून जास्त गरम पाहायची गरज नाहीये. निवड हा शब्द आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण अनेक गोष्टींची निवड करत असतो. घरात काही वस्तू आणण्यासाठी आपण त्याची निवड करतो. जेवणाची आपण निवड करतो, काही खायचं काय खायचं. कपड्याची आपण निवड करतो, काय आपण कोणते कपडे कोणत्या प्रकारचे कपडे आपण घालायचे. त्याचप्रमाणे सर्व गोष्टीमध्ये आपण आपल्या जीवनामध्ये निवड करतो. परंतु आजचं शुभवर्तमान आपल्याला तेच सांगत आहे. आजचं वाचन तिन्ही वचन आपल्याला सांगत आहे निवड करा. परंतु कशाची निवड करायची? देवाच्या शब्दाची, देवाच्या कृत्याची आणि उत्तम मेंढपाळ याची निवड करून आपण पुढे चालले पाहिजे, असं आजच्या जीवन शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे. आजचे तिन्ही वचन जर आपण पाहिलं तर खरोखर देव माता आपल्याला समजावून सांगत आहे की अनेक गोष्टींची निवड करत असताना आपण देवाची निवड करण्यास विसरत असतो किंवा देवाच्या मूल्याची निवड करण्यास आपण विसरत असतो. म्हणूनच आजचे तिन्ही वचन आपले डोळे उघडत आहेत. पहिलं वचन जर आपण पाहिलं तर प्रेषितांचे कृत्य ह्या पुस्तकातून घेतलेले आहे. तेथे आपण पाहत आहोत की यहुदी इस्रायल लोक त्यांनी देवाचा पाठलाग करावा, ते देवापासून दूर गेले होते. जरी त्यांना पुनरुत्थान ख्रिस्ताचं जाणीव झाली होती आणि पुनरुत्थान ख्रिस्ताचा अनुभव आला होता त्यांच्या जीवनात, तरी सुद्धा त्यांच्या बोलण्याने, वागण्याने आणि अनेक कृत्याने ते देवापासून दूर जात होते. आणि अशा वेळेला प्रेषितांचे कृत्य 12 प्रेषित हे पुढे येऊन धैर्याने सांगत आहेत की प्रभूची निवड करा, घाबरू नका. अनेक वेळेला संकट येतील, तुम्हाला संकटाला सामोरे जावे लागेल, दुःखाला सामोरे जावे लागेल, परंतु देवाची निवड करा आणि देव तुम्हाला तारण करेल, तुम्हाला शांती देईल. आजच्या दुसऱ्या वचनात आपण पाहत आहोत पेत्राचे पहिले पत्र यातून घेतलेले आहे आणि तेथे आपल्याला दोन वाईट आणि चांगल्या गोष्टींची निवड पाहण्यास सांगत आहे. काही वेळेला आपण वाईट आणि चांगल्या गोष्टी त्याची निवड करत असताना आपल्या जीवनात आपण पाहत असतो की सोपे मार्गाने पुढे जाण्यासाठी वाईट मार्गाची निवड करत आहोत. परंतु आजचं दुसरं वचन आपल्याला सांगत आहे हे आपल्याला देवापासून आणि आपल्या लोकांपासून दूर नेत असते. म्हणूनच देवाची निवड करा आणि देव आपल्याला पुढे जाण्यास धैर्य देत आहे. ख्रिस्ताचं आपल्याला आठवण करून देत आहे की पुनरुत्थित ख्रिस्त याने दुःख भोगले, तो क्रूसावर गेला आणि तरीही त्यांनी देवापासून दूर गेला नाही, देवाचे वचन पाळले. आणि त्याचप्रमाणे आपणही आपल्या जीवनामध्ये देवाचे वचन पाळून देवाची निवड करण्यास आपल्याला सांगत आहे. शुभवर्तमानाकडे आपण जेव्हा वळतो, शुभवर्तमान हा उत्तम मेंढपाळाचा दाखला देतो. परंतु आज आपल्याला उत्तम मेंढपाळाचा दाखला देत असताना आपण ऐकत आहोत की देव मेंढपाळाचं उत्तर देत असताना आपण ऐकत आहोत की मेंढपाळाच्या दारात न जाता दुसरीकडून चढून गेले तर तो चोर आणि लुटारू आहे. म्हणजेच दुसऱ्या अर्थात आपल्याला सांगत आहे की दुसरा कोणताही मार्ग चांगला नाही, देवाचा मार्ग हा चांगला आहे. देवाचं अनुकरण करावे आणि त्याप्रमाणे आपण देवाच्या पुढे चालावे. अनेक वेळेला प्रश्न विचारू शकता आपण कोणत्या मार्गाने, कोणता देवाचा मार्ग आहे? देवाचा मार्ग म्हणजे देवाची साक्ष देणे, त्याचा शब्द ऐकणे हे आहे. जीवनात अनेक वेळेला आपण चांगल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु तो चांगला मार्ग चालत असताना मोहाला आणि संकटातून जात असताना आपण मार्ग सोपा मार्ग आणि पटकन पोहोचण्याचा मार्ग आपण अनुकरण करत असतो. काही वेळेला तो देवाचा मार्ग नसतो. म्हणूनच आपण देवाचा मार्गावरची निवड करायला हवी आहे असं आपल्याला आव्हान देत आहे. अनेक वेळेला आपण विसरून जातो कोणत्या प्रकारे देवाचा मार्ग आपण देवाच्या मार्गाने आपण चालू शकतो, सत्याचा, त्यागाचा, प्रेरणेचा मार्ग. आणि आजचे शुभवर्तमान जर आपण बारकाईने ऐकून घेतला, पुन्हा वाचलं तर आपल्याला कळून येते. पहिला म्हणजे परिवर्तनाचा मार्ग. संत पौलाने जो परिवर्तनाचा मार्ग त्याच्या जीवनात अनुकरला, संत अगस्तीन यांनी जो परिवर्तनाचा
मार्ग त्याच्या जीवनात अनुकरला, तोच मार्ग आपल्याला निवडायला सांगत नाही. शांततेचा मार्ग जो आज लिओ सांगत आहे की आपल्या जगात शांततेची गरज आहे. तो कोणालाही न घाबरता तो शांततेचा मार्ग जगण्यास, शांततेत जीवन जगण्यास आव्हान करत आहे. संत मॅक्सिमम कोल्बे ह्याचंही आपल्याला अनुकरण करण्यासाठी सांगत आहे, कारण त्यागाचा मार्ग त्यांनी अनुकरला. त्याच्या जीवनात अनेक संकट आले, त्याला त्याचं जीवनाचे जीवनाचे अर्पण जीवनाचा त्याग करावा लागला, परंतु त्याने देवाचा मार्ग निवडला. अनेक वेळेला आपण आपलं जीवन जगत असताना आपण काय निवडतो? आपल्या गोष्टी आपल्याला जे सोयीस्कर आहे ते निवडत असतो, परंतु आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की खरोखर देवाचा मार्ग निवडा. आणि तोच देवाचा मार्ग जेव्हा आपण निवडतो तेव्हा आपण सांगू शकतो की आम्ही उत्तम मेंढपाळाचा मार्ग निवडलेला आहे. आम्ही उत्तम मेंढपाळाला फॉलो करत आहोत की उत्तम मेंढपाळाच्या मागे जात आहोत. आणि खरोखर अनेक वेळेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्याशी बोलत असतो. अनेक लोक जेव्हा आपल्याला भेटत असतात, अनेक गोष्टीची आपल्याला गरज असते, तेव्हा काही दिवसा अगोदर रोममध्ये व्हॅटिकनच्या जवळच मदर तेरेसाचे सिस्टर्स आहेत आणि मदर तेरेसाच्या सिस्टरांनी एक दिवस बोलत असताना ते आम्हाला सांगतात, फादर खरोखर देवाचा मार्ग निवडणे सोपा नाही. आणि त्यांना विचारलं कशासाठी, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की एक माणूस आला आमच्या घरात, आम्हाला जेवण देऊन गेला आणि आम्हाला वाटलं तो माणूस चांगल्या उदार मनाने आलेला आहे आणि आम्हाला जेवण घेऊन आलेला आहे. आम्हाला वाटलं सर्व काही चांगलं आहे. आम्ही त्याला घरात बसवलं, त्याला जेवण दिलं आणि ते जेवण चहा दिला, सर्व झाल्यानंतर तो माणूस गेला. आणि त्याच वेळेला आमच्या घरात असलेली माणसं इकडून तिकडून भुकेसाठी जात होती, तर त्याच्यावरच आम्ही थोडं जेवण त्या माणसाला दिलं आणि काही क्षणातच ती माणसं बेशुद्ध झाली. शिष्याने विचार केला हे जेवण त्या माणसाने आम्हाला दिलेलं आहे आणि ते माणसं बेशुद्ध का पडली आहे. तर तेच जेवण त्यांनी अजून एका कुत्र्याला दिलं आणि तोही बेशुद्ध पडला. त्या जेवणामध्ये त्याने विष टाकून आणलेलं होतं. निवड ही आपली असते, परंतु अनेक वेळेला आपण कोणाच्या जीवनाचा काही विचार करतो, काही वाईट विचार करतो, काही प्रकारचा विचार करतो, तो आपल्या लक्षात ठेवला पाहिजे. जेव्हा करत असतो कधी कधी आपण बोलत नाही, परंतु आपल्या हृदयात काय चालते ते देवाला माहिती आहे. म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, उत्तम मेंढपाळ व्हायचं असेल तर चांगल्या गोष्टीची निवड करा, चांगल्या शब्दाची निवड करा, चांगल्या कृत्याची निवड करा. आणि तेच आजचं शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे. ख्रिस्तात आहे जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या ह्या चौथ्या रविवारी, पुनरुत्थान काळाच्या चौथ्या रविवारी आपण एकत्र जमलो असताना ख्रिस्ताची आपण निवड करावी, त्याच्या शब्दाची निवड करावी, म्हणून प्रभूकडे विशेष म्हणून प्रार्थना करूया. उभे राहून आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्गात आणि
पापांसाठी एकच वापस मान्य करतो. मेलेल्यांचे उद्धार आणि बाकी जगताचे याची वाट पाहतो. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना प्रतिसाद. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप लिओ, बिशप थॉमस, धर्मगुरू व व्रतस्थ यांना उत्तम मेंढपाळ बनून आपल्या कळपाची काळजी घेण्यास पुनरुत्थित ख्रिस्ताची कृपा व चांगल्या आरोग्याची देणगी लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले राज्यकर्ते व अधिकारी यांना सत्याने व न्यायाने राज्यकारभार करून देशाची प्रगती करण्यास उत्तम मेंढपाळ ख्रिस्त याची प्रेरणा व मार्गदर्शन लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. सर्व श्रद्धावंतांनी ख्रिस्त सभेशी एकनिष्ठ राहून ख्रिस्ताला आपल्या जीवनाचे दार म्हणून स्वीकारावे व त्याची वाणी ऐकून त्याच्या कळपाच्या आदर्श साथीदार बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आचरणासाठी जागतिक प्रार्थना दिन भरपूर काम असलेल्या प्रभूच्या मळ्यात काम करण्यासाठी त्याने अनेकांना पाचारण करावे व त्यांना त्या पाचारणाचा स्वीकार करता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मग्रामातील सर्व मूलगामी व सामाजिक नेत्यांनी उत्तम मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे निस्वार्थी वृत्तीने आपल्या लोकांची सेवा करावी व आपला गाव परिवार ख्रिस्ताला अभिप्रेत असा आदर्श कळत करावा म्हणून आपण प्रार्थना करूया. सर्व असहाय्य व निराश्रित लोकांना शांती आणि सुरक्षिततेचे वरदान लाभावे. जगात सर्वत्र विशेषतः युद्धग्रस्त देशात शांती नांदावी. या रजेच्या दिवसात विद्यार्थ्यांना प्रभूच्या सान्निध्यात जास्त वेळ घालविता यावा. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. बंधू भगिनींनो, माझ्या आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर त्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, या पुनरुत्थानाच्या दिव्य रहस्याद्वारे आम्हाला नवजीवन दे. आमच्या कार्यकर्त्या प्रभूच्या अखंडित मुक्ती कार्यामुळे आम्हाला सर्व काळाचे सुख दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो.
तुमचे अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर ह्याचे आभार मानूया. हे प्रभू, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व कारकदायक आहे. विशेषतः ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला ह्या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करावे व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गावे हे आमचे कर्तव्य आहे. त्याच्या रूपाने नव्या युगाची पहाट झाली. पापाचे साम्राज्य संपुष्टात आले. विभागलेले जग पुन्हा साधले गेले. मनुष्याला ख्रिस्ताकडे पुन्हा पुनरुत्व प्राप्त झाले. त्याच्या पुनरुत्थानाचे हर्षभरीत होऊन संपूर्ण जग तुझे स्तवन करते. स्वर्गातील सर्व अधिसत्ता व दूतांचे गायकृत सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्याच्या गोड सुरात आमचे मधुर सूर विसरून आम्ही तुझे गुणगान गातो. सर्व पावित्र्याचा तू गमावलीस. पित्याने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्याच्यावर वर्षावप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वइच्छेने दुःख भोगायला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती उमटली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पविले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्याला दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळाच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा तारा अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त ह्याचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर
आणि लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याचक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण विश्वास करतो. जे आमच्या अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगेच्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे. त्यांच्या बरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्तासमवेत हे सर्व समर्थ देव भेट्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. पारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा पारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आपण एकदाच शांती वंदन करूया. हे महापरमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. त्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य.
आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बाबा, दयाळू मेहरबान, ख्रिस्ताच्या रक्ताने तारण प्राप्त झालेल्या तुझ्या कळपाचा सांभाळ कर व अभिवचनाच्या प्रवेशात त्यांना घेऊन जा. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. पुनरुत्थान काळातील चौथा रविवाराची उपासना, वाळुंजे गाव परिवारांनी धन्यवाद रविवारची उपासना शिरी गाव परिवाराची असेल. आपल्या शिक्षक संघटनेने मुलांसाठी 4 आणि 5 मे रोजी समर कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. मुलांनी फक्त ₹50 भरून आपली नाव नोंदणी शिक्षक संघटनेच्या गाव प्रतिनिधीकडे करावी ही नम्र विनंती. समर कॅम्प सकाळी 9ला सुरू होईल आणि 12 वाजता संपेल. दोन्ही दिवस मुलांना चांगला ब्रेकफास्ट आणि 1 दिवस जेवण दिलं जाणार आहे. तर भरपूर मुलं यावी अशी आम्ही अपेक्षा करतो. शुक्रवारी मेपासून संध्याकाळी 6 वाजता पृथ्वीच्या प्रार्थनेचं आयोजन केलं आहे. ज्या गावाचं आयोजन आहे त्यांनी प्रार्थनेचं योग्य ते आयोजन करावं. पॅरिश काउन्सिल संघटना ज्यांची जबाबदारी आहे त्यांना या प्रार्थनेची आणि नियोजनाची प्रत पाठवलेली आहे. 1 मे महाराष्ट्र दिवस, कामगार दिवस आणि संत जोसेफ आपला संत जोसेफ याचा सण महिन्याचा पहिला शुक्रवार सकाळी 6:30 वाजता मिसा होईल. तदनंतर शाळेच्या पटांगणावर झेंडावंदन होईल. मिसानंतर साक्रामेंटाचा आशीर्वाद असेल. तदनंतर दुपारी 3 वाजता दैविलयाचा नोविना जर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी असेल. सायंकाळी नेहमीप्रमाणे रोजी होईल. संध्याकाळची मिसा होणार नाही. त्याचबरोबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी फादर आणि सिस्टर्स रजेवर असल्यामुळे आजारांना कम्युनियन दिलं जाणार नाही. कृपया याची नोंद घ्यावी. रविवारचं कलेक्शन 33,150. बुधवारचं दान 7,220. संत विल्सन पॉलचं दान 23,000.
20,335. उद्यापासून आपण एकच दिवसात ठेवलेली आहे, याची सूचना गेल्या रविवारी केलेली आहे. तर 6:30 उद्यापासून एक दिवसात फादर बॉडी नेहमी आपल्या मदतीला येत असतात. ते आता काही मीटिंगसाठी आले, तर त्यांचं चॅप्टर होतं आणि त्यांचे नवीन डोमिनिशन देण्याचे होते, त्या अनुषंगाने ते भारतात होते. ते गेल्या रविवारी या रविवारी येऊन मदत केल्याबद्दल त्यांना मनापासून शेवटच्या आशीर्वादासाठी उभे राहिले. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. मिसा संपली आहे. ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे.